अंध, अपंग, वयोवृद्ध आणि गरोदर महिलांना मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुलभ आणि अधिक सुखकर व्हावा यासाठी दानशूर भक्तांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला नव्या कोऱ्या 6 बॅटरी कार भेट दिल्या आहेत। लाखो रुपये किमतीच्या या कार सद्यस्थितीला मंदिर समितीच्या पार्किंगमध्ये धुळखात पडून आहेत, तर सुविधा उपलब्ध नसल्यानं गरजू वारकऱ्यांचं असह्य हाल होत असून उन्हाचा पारा 41 अंशावर पोहोचलाय। या तळपत्या उन्हापासून भाविकांची सुटका करण्यासाठी मंदिर समितीनं तातडीनं कार सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे। अंबाबाई मैदान ते भक्त पुंडलिक मंदिर आणि श्री संत गजानन महाराज मठ पार्किंग ते श्री विठ्ठल मंदिर या दोन्ही मार्गावरील चालत जाणाऱ्या भाविकांचे असह्य हाल होताना दिसतायत। अनेक भाविक तर अनमानी पायांनी फिरत असतात, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांनी। विठ्ठल मंदिर समितीच्या भाविकांसाठीच्या सेवेच्या काही गाड्या आहेत। ॲडव्होकेट माधवी निगडे वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं मोफत सेवेसाठी वारकऱ्यांना बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा भक्तनिवास असेल, इथून जाण्यासाठी मोफत सेवेसाठी ह्या गाड्या वेलफेअर फाउंडेशननी दान केलेल्या होत्या। त्याचा वापर आता होताना दिसत नाही। खरं तर या वर्षीचा उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे। 38 ते 40 डिग्री सेल्सिअस पंढरपूर परिसरातलं तापमान वाढलेलं आहे। या तापमानामध्ये खरं तर भाविकांना पायी चालत जावं लागतं मंदिराकडं, आणि अशा परिस्थितीमध्ये विठ्ठल आलेला भक्त, दर्शन आलेला भक्त त्याचे पाय भासताना दिसत आहेत। ह्या खरं तर गाड्या असतानाही मंदिर समिती याचा वापर करताना दिसत नाही। खरं तर ह्या गाड्या धुळखात पडलेला आपण पाहू शकतो की आपल्याला दिसत आहेत। ह्या अपंगांसाठी, वयोवृद्धांसाठी व गरोदर महिला इतर अशांसाठी ह्या गाड्या असताना वारकऱ्यांच्या सेवेसाठी खास ह्या गाड्या आहेत। याचा कुठेही वापर होताना दिसत नाही। खरं तर आता भाविकांमधनं ह्या गाड्या चालू कराव्यात असे विठ्ठल मंदिर समितीकडे मागणी होताना आपल्याला दिसत आहे। पंढरपुरातून जगदीश डांगे, LS मराठी।